नाफेडच्या कांदा खरेदीचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला। ग्रेडिंगवरून वाद झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी 9 टन कांदा परत नेलेला आहे। दररोज 4,500 क्विंटल खरेदीचं उद्दिष्ट पहिल्याच दिवशी हुकलेलं आहे। कांद्याच्या गुणवत्तेवरून शेतकरी आणि सर्वेयर आमने सामने आले। प्रतवारीनंतर नाकारलेला कांदा स्वीकारण्यास नाफेडच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला। बँक गॅरंटी न दिलेल्या 6 संस्थांना नाफेडकडून ब्लॉक करण्याची तयारी सुरू आहे। लासलगाव बाजार समितीमध्ये मंगळवारपासून खरेदी प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती। तर NCCF कडून एकाही केंद्रावर कांदा खरेदी सुरू नाही। CWC चे अधिकारी बाजार समित्यांमध्ये हजर राहणार आहेत। आणि या संदर्भात बोलण्यासाठी ही सगळी परिस्थिती नेमकी समजावून सांगण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत आहेत। किरण, विक्रांत, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेड आणि NCCF या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या माध्यमातून शासकीय खरेदी कांद्याची करावी अशा स्वरूपाची एकूणच गेल्या अनेक वर्षांपासूनची एक पद्धत आहे। आणि त्या सगळ्या अनुषंगानं पुन्हा एकदा 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। आणि त्यानुसार जर सरासरी एका दिवसाची अंदाजे खरेदी जर पकडली तर ती साधारणपणे 4,500 क्विंटल पर्यंत जाते। आणि अशा सगळ्या केसमध्ये जर बघितलं तर पहिल्याच दिवशी नाफेड आणि NCCF ने जे कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवलेलं होतं त्याचा फज्जा उडालेला आहे। यामध्ये अनेक ठिकाणी शेतकरी आणि त्यानंतर जे सर्वेयर आहेत नाफेड आणि NCCFच्या सोबतच जे CWC हा जो एक विभाग आहे यांचे जे सर्वेयर आहेत यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी वाद होत आहे, त्याचे व्हिडिओ देखील समोर येत आहे। अशा सगळ्या काळामध्ये आजच्या दिवशी पुन्हा एकदा ही नाफेड आणि NCCF ने जी घोषित केलेली खरेदी आहे ती प्रत्यक्षात आणण्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न केले जात आहे। मात्र त्यामध्ये अनेक संस्था अशा आहेत की ज्यांनी बँक गॅरंटीज दिलेली नाहीये। बँक गॅरंटी नसल्यामुळे त्यांच्याकडनं पैशाची शाश्वती मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील संभ्रम आहेत। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जवळपास 9 टन कांदा हा वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांनी CWC आणि नाफेडच्या माध्यमातून विक्रीसाठी आणलेला होता, तो घेण्यात आलेला नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झालेली आहे। थेट बाजार समित्यांमध्ये जाऊन कांदा खरेदी करण्याचे आदेश जे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले होते त्याला या सगळ्या निमित्तानं हरताळ फासला जातोय। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शासनाचं धोरण जरी एका बाजूला शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं असलं तरी दुसरीकडे अंमलबजावणी करत असताना मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीये, त्यांच्यामध्ये संतापाची लाट निर्माण होते। आणि या सगळ्या निमित्तानं प्रशासकीय यंत्रणांची आता या सगळ्या पार्श्वभूमीवर कसोटी लागणार। शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीये, या सगळ्या स्तरांवर शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही अपेक्षा आहे, ही इच्छा आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।